अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमध्ये तळ ठोकलाय। तर आज सलग दुसऱ्या दिवशीही सभांचं सपाट सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर मावळमध्ये श्रीरंग बारणेंच्याही प्रचारात सुद्धा आता अजित पवार उतरणार असल्याचं समोर आलंय। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात आता शिरूरमध्ये आज सुद्धा तळ ठोकल्याचं समोर येत आहे आणि आज सलग दुसऱ्या दिवशीही त्यांची सभा पार पडणार आहे। तर मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचाही अजित पवार प्रचार करणार आहेत। तर कालच्या सभांमधून अजित पवारांनी कोल्हेंवर कसा हल्लाबोल चढवला होता पाहूयात। सांगितलं डॉक्टर कोल्हे साहेब असं करू नका, लोक आपल्याला मारतील, लोक म्हणतील यांना आधी कळलं नाही का, काही करून 5 वर्ष कडेला काढा आणि मग ती कडेला काढली, त्याच्यामुळे ते आदिवासी भागात आलेच नाही। तिथं मग मालिकेचं कोण, मालिकेमध्ये जे रात्री शूटिंग चालतं ते शूटिंग कोण करणार? तुमच्याकडे पाणी बघायचं, तुमचे प्रश्न सोडवायचे, तुमचा अडचणीचं काही काम करायची, कामचं शूटिंग करायचं। आमचं पहिलं ध्येय शूटिंग करणे, आमचं दुसरं ध्येय चित्रपटामध्ये काम करणे, नंतरचं ध्येय वेळ पडली तर पैशाकरता नथुराम गोडसेंची भूमिका करणे, सगळं आम्ही करतो। आव्हान द्यायचं ज्याचं त्याचं काम आहे, मी कामाचा माणूस आहे, मला कुणी आव्हान दिलं तर मी त्याला फार महत्व देत नाही, मी माझं काम चालू ठेवतो। जो आव्हान मला देतो त्याला खासदारकीचं तिकीट मीच दिलं, निवडून मीच आणलेलं आहे। ठीक आहे, दिवस बदलत असतात, त्यांना जे काही करायचं ते करू द्या, आम्हाला जे सांगायचं ते मी सांगेन। 5 वर्षामध्ये त्यांनी कुठलाही जनसंपर्क ठेवलेला नव्हता, त्यांना उलट मागच्याच 5 वर्षात ते राजीनामा देणार होते। खासगी जरा त्यांना विचारा, तुम्ही असं काय राजीनामा देणार होता का? आणि असा काही चमत्कार घडला की लगेच आता पुन्हा एकदम त्यांना पुन्हा उभं राहून काम करावंसं वाटायला लागलं। उलट मला म्हणले मी सेलिब्रिटी आहे, मी अभिनेता आहे, मी कलाकार आहे, आम्ही लोक असं ह्या क्षेत्रातले आहोत, त्याच्यामुळे मला काही जे खासदार लोक इतर काम करतात तसं काम करणं मला अशक्य आहे, ही त्यांची भूमिका होती।